तर आता अभिनेते किरण माने हे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर जाऊन पक्षप्रवेश होणार की काय अशी शक्यता आता वर्तवली जाते। तर अभिनेते किरण माने ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे। मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश पार पडू शकतो असं सुद्धा सांगण्यात येत आहे। तर याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून। ज्ञानेश्वर, किरण माने हे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करू शकतात असं म्हटलं जाते, नेमकं काय यामागची कारण आहेत? ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काल ट्विट केलं होतं आणि म्हटलं होतं की लवकरच एक मराठमोळा अभिनेता हा उद्या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहे। आणि आता जी अधिकृतपणे माहिती मिळते त्याप्रमाणे आज मातोश्रीवर हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अभिनेता किरण माने हा शिवबंधन हाती बांधेल, ठाकरे गटात प्रवेश करेल। त्याच्यासोबतच बीड मधून मोठ्या संख्येनं जे ठाकरेंच्या पक्षात पक्षप्रवेश करण्यासाठी कार्यकर्ते आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत, त्यांचा देखील मातोश्रीवर पक्षप्रवेश होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। आणि किरण माने ज्यांनी यापूर्वी राजकीय पोस्ट फेसबुकवर केली आणि त्यानंतर त्यांच्यावर एका मालिकेमध्ये कारवाई करण्यात आली, त्यांना मालिकेमधून काम जे दिलेलं होतं ते त्यांच्याकडून काढून घेण्यात आलेलं होतं। आणि आता अशी पार्श्वभूमी असलेले किरण माने जे सतत राजकारणावर त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आलेले आहेत आणि आता त्यांचा पक्षप्रवेश हा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर आज मुंबई येथे पार पडणार असल्याची माहिती मिळते। ठाकरे गटात त्यांचा पक्षप्रवेश आज होणार। जी ज्ञानेश्वर, त्याचबरोबर किरण मानेंचा हा पक्षप्रवेश होणं हे आगामी निवडणुकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेला कितपत फायदेशीर ठरणार आहे? किरण माने यांची जर आपण आतापर्यंतची फेसबुकवरच्या सगळ्या पोस्ट वाचल्या असतील किंवा त्यांची भूमिका समजून घेतली असेल तर ती सातत्यानं मवियाच्या बाजूनं किंवा ठाकरेंच्या विचारांच्या बाजूनं असल्याचं आपण पाहिलं असेल, तसं निदर्शनास येतं। आणि आता अर्थात सगळी वेगवेगळे पक्ष वेगवेगळे गट हे आपला गट मजबूत होण्यासाठी म्हणून प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी आपल्या पक्षात यावं ही स्वाभाविकपणे प्रत्येक पक्षातल्या लोकांची पक्षश्रेष्ठींची अपेक्षा असते। त्याप्रमाणेच आता कला क्षेत्रातला हा चेहरा आहे, मोठा चेहरा आहे, मोठा फॉलो करणारा त्याला राज्यभरातला वर्ग आहे। पश्चिम महाराष्ट्रात मोठं फॅन फॉलोईंग जे आहे ते किरण माने यांना आहे आणि त्याचा निश्चितपणे ठाकरेंच्या शिवसेनेला त्याचा फायदा होऊ शकतो, पाहावं लागणार आहे। पण या सगळ्या फॅन फॉलोअर्सचं मतात रूपांतर होण्यासाठीची काय नेमकी वेगळी स्ट्रॅटेजी असू शकते? नक्कीच याचे काय भविष्यात पडसाद उमटतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।